दादांनी आमच्या सोबत विलिनीकरणाच्या बाबतीतला आम्ही दर मंगळवारी बैठकीला देवगिरीला असताना सुद्धा कधी केली नव्हती. पण ठीक आहे, दादांची इच्छा काय होती किंवा काय करायचं हा नंतरचा भाग आहे. आज यावरती भाष्य आपण का करतो? नाही त्या विषयाला आपण सारख्याच दुजोरा द्यायचं काम नाही करायला पाहिजे. परंतु जाणीवपूर्वक काय मंडळी तोच विषय तेच वारंवार चर्चा करतायत. मी तुम्हाला सांगतो, ह्याच्यामध्ये सुनीत्रा वहिनी आमच्या उत्तराधिकारी आहेत. जो निर्णय सुनीत्रा वहिनी घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला, प्रमुख व्यक्तींना, जबाबदार असलेल्या विधानसभेतल्या आमदारांना देखील तो निर्णय मान्य असेल, एवढंच मी सांगतो. तुम्ही मला एक समजत नाही, मीडिया वारंवार मर्जर 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 ह्या गोष्टीवर का चर्चा करते, किंवा विरोधक या ठिकाणी किंवा अजून कोणीही मीडिया समोर येऊन मर्जरवर का चर्चा करतं. मर्जर हा विषय त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. कौटुंबिक प्रश्नामध्ये वहिनीशी आमचं कोणाचंही बोलणं झालेलं नाही. मर्जरमध्ये काय अटीशर्ती झाल्या त्याची चर्चा आम्हाला माहीत नाही. जी जोपर्यंत चर्चा आमची पूर्णपणे सर्व बैठकांमध्ये होत नाही किंवा त्यांच्या कुटुंबाबरोबर होत नाही, तोपर्यंत मर्जर ह्या गोष्टीवरती बोलणं योग्य होणार नाही. आणि मर्जरच का आपण बोलतोय, आपण दुसऱ्या गोष्टीवर का बोलत नाही? ठीक आहे ना, तो त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. या संदर्भात थोड्या वेळापूर्वी शशिकांत शिंदे यांची देखील TV9 मराठीनं प्रतिक्रिया जाणून घेतली होती. बघूयात ते काय म्हणाले. मला वाटतं की अजितदादांचं दुःखद निधन झालं, ते झालं नसतं ना, ती सांगायची वेळ कोणालाच आली नसती. मी मगाशी बऱ्याच चॅनलला सांगितलं, कारण आमची बाजू अशी दाखवली जाते की आम्हीच या संदर्भामध्ये चर्चा सुरू केलेली आहे. दादा गेले, त्यांच्या याचा राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न करतोय. मी अजितदादांची शपथ घेऊन सांगतो, माझं आणि त्यांचं भावनिक नातं आहे. त्यांची शपथ मी खोटी घेणार नाही. पण ही चर्चा 100% झाली होती. दादांची स्वतःची इच्छा होती. अजितदादा पवार साहेबांच्याकडे भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की पवार साहेबांच्या उपस्थितीमध्येच मला हा निर्णय घ्यायचा आहे, त्याची कारणं वेगळी आहेत. मी आज त्याच्यावर बोलणार नाही. ज्यावेळेला सविस्तरपणे जर आरोप प्रत्यारोप झाले तर त्याच्यावर सविस्तरपणे मला पण बोलावं लागेल. परंतु मला वाटतं की आज आम्ही त्याचं राजकीय भांडवल करणार नाही. मला वाटतं दादांचं काय भविष्यकाळातले काय अंदाज असतील, आराखडे असतील, मी त्याच्यावर आज बोलणं बरोबर नाही. मला वाटतं की ज्यावेळेला एखादा माणूस भावनिकतेने बोलतो, त्यावेळेला तो गेल्यानंतर त्या व्यक्तीची इच्छेसाठी आम्ही भूमिका मांडली, ती मांडणी नंतर आम्हालाच खोटं ठरवण्याचा प्रयत्न होत असेल तर दुर्दैवाचा आहे. आज आम्ही या संदर्भामध्ये सांगण्यानंतर सुद्धा काही लोक आमच्या चर्चा, आम्ही हे प्रश्न दादांच्या बरोबर चर्चा करता एकदा नाही हो, 10-12 वेळेस बैठका झाल्या आहेत. आणि मग मला सांगा, मग तसं असतं मग आम्ही जिल्हा परिषद पंचायत घड्याची नोक कशी आमची निवडणुकीला कार्यकर्ते उभे केले असते? ठरलं म्हणूनच केले ना, ठरलं म्हणूनच केले. पिंपरी चिंचवड, पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर लगेच हा निर्णय होणार होता. लगेच यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती लावल्या की जर वेळ मध्ये मिळाला 8-10 दिवस अगोदर ही चर्चेचाच वेळ आला नसता. पण आता जिल्हा परिषद पंचायत समितीनंतर करायचं निश्चित झालं. दोन्ही पक्षाचे वेगळ्याच बैठका घ्यायच्या. आम्ही विचारलं की आपण तुमच्या लोकांशी बोलला का, तुमच्या मित्र पक्षांशी बोलला का? ते बोलले माझी वरिष्ठांची चर्चा झालेली आहे. आता आम्ही त्यांना विचारू कोण वरिष्ठ म्हणून. दादाच होते. त्यांची निर्णय घेण्याची क्षमता आहे ती पवार साहेबांची तशी त्यांची होती. आणि त्यांनी ते सांगितल्यानंतर आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून निर्णय घेतले ना. आमची हातबलता आहे असं समजून नाही ना कोणी. आणि मग त्यांना रॉंग बॉक्समध्ये आम्हाला टाकायचं, मग असं करायचं आहे. बघा, माणूस गेल्यानंतर त्यांच्या स्वप्नाला पूर्ण करायचं का नाही करायचं हा विषय आता त्यांच्या असलेल्या पक्षाचा आहे. आम्ही आमची भावना व्यक्त केली, याचा आम्ही मागे लागतोय. राजकारण आम्हाला करून पक्षामध्ये जायचंय हे दाखवण्याचं चित्र होतं ना. जे राजकारण करतायत त्यांना लकलाभ आहे. मला वाटतं आमचा नेता शरद पवार आहे. आजही शरद पवारांच्या भूमिका ज्या आहेत, त्यांच्या मनामध्ये असो नसो, त्यांच्या मनामध्ये सुद्धा कुठेतरी ओलावा आहे ना अजितदादांबद्दल. एवढे तर निष्ठुर नाहीत ना घरातली लोक एकत्र. आणि मी सांगतो ती गोष्ट खरी आहे. अहो, दुसऱ्या दिवशी बारामतीला लगेच शरद पवार फिरायला लागले या वयामध्ये. त्यांच्या माझ्या असलेल्या त्या नेत्यामध्ये लढण्याची जिद्द आहे. कोणी असं समजू नये की आम्हाला सत्य द्यायचं, आम्हाला पक्ष एकत्र करायचंय, मग आता पवार साहेब थकले का काय, पवार साहेबांची पार्टी संपेल का काय. वाईट आहे, फार वाईट आहे. या अशा प्रकारचं राजकारण आमच्याकडून आता होत नाही, होणार नाही. आम्ही आमची भावना व्यक्त केली.
आमची भावना व्यक्त केल्यानंतर आता काय करायचं नाही करायचं त्यांनी सांगितलं ना की पक्ष एकत्र अगदीच. करायचं का काय करायचं त्या पक्षाने ठरवा, परंतु ते करताना आमच्याशी चर्चा करावी. जे कोणी आमच्या पक्षात नसलेले मंडळी, पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार आहे हा ठरवण्याचा अधिकार इतर कुणालाही नाही. उद्याच्या काळामध्ये सर्वस्वी अधिकार पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असेल, पक्षाच्या जबाबदाऱ्या घेत असताना कुणाला कुठल्या भागातली विभागातली जबाबदारी दिली पाहिजे, विधिमंडळाचं कामकाज करत असताना कुणाला विधिमंडळामध्ये मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करायचे, कुणाला वेगळ्या जबाबदाऱ्या द्यायच्या, हा सर्वस्वी अधिकार हा सुनित्रा वहिनी अजितदादा पवारांचाच असेल. त्यामध्ये कुठल्याही व्यक्तीनं कुठलंही स्टेटमेंट केलं तर त्याला कुठल्याही प्रकारे दुजोरा देऊ नका, त्याला महत्त्व देऊ नका. जी चर्चा आहे ती वहिनींबरोबर दादांनी केलेली असेल. आता वहिनींबरोबर आम्ही कोणीही चर्चा करू शकलो नाही, त्यामुळे आम्हाला त्या गोष्टीचं काही सांगता येणार नाही. कौटुंबिक प्रश्न आहे, कौटुंबिक प्रश्नामध्ये वहिनी बसून चर्चा करतील आणि आम्ही वहिनीने घेतलेला निर्णय हा आम्हाला मान्य असेल. जो काही निर्णय असेल तो वहिनी घेतील आणि वहिनीने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल. विधिमंडळाच्या सर्व आमदारांना, आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि विधिमंडळाच्या आमदारांना वहिनीने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल. राष्ट्रीय अध्यक्ष फक्त आणि फक्त सुनित्रा पवारच होणार, दुसरा राष्ट्रीय अध्यक्ष आमच्याकडे होणार नाही. दोन पक्ष एकत्र सगळे पक्ष एकत्र आले तरी सुनित्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष राहतील. राज ठाकरेंनी सुनेत्रा पवार सोडून, वहिनी सोडून दुसरा अध्यक्ष होणार नाही. तुम्ही सह्या वगैरे केलेल्या आहेत का काही? सह्या करो किंवा ना करो, आमची युनॅनिमसली सर्व पक्षाच्या लोकांचा निर्णय झालेला आहे की उत्तराधिकारी सुनेत्रा वहिनी असतील, सुनेत्रा पवार असतील आणि त्या राष्ट्रीय अध्यक्ष असतील, त्या उपमुख्यमंत्री असतील, त्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्या असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सुनेत्रा पवार वहिनीच असतील, यात शंका नाही. आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. विलिनीकरणाची चर्चा जर दादा करत असते तर ती आमच्याशी केली नसती का, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचा दावा एक प्रकारे खोडल्याचं दिसतंय. विलिनीकरणाचा निर्णय घेण्याआधी आमच्याशी चर्चा करावी, सध्याच्या परिस्थितीत आम्हाला राजकारण करायचं नाही. अजितदादा जवळजवळ सगळ्याच गोष्टी माझ्याशी बोलायचे, शेअर करायचे. विलिनीकरणाची चर्चा जर अजितदादा करत असते तर ते आमच्याशी बोलले नसते का किंवा आमच्याशी चर्चा केली नसती का, असा प्रश्नच देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केलाय. आणि असं म्हणत त्यांनी एक प्रकारे शरद पवार यांचाच दावा खोडून काढलाय. सध्याची परिस्थिती बघता आम्हाला राजकारण करायचं नाही. अजितदादा जवळजवळ सगळ्याच गोष्टी माझ्याशी शेअर करायचे. विलिनीकरणाची चर्चा जर दादा करत असते तर ती आमच्याशी केली नसती का, असाच प्रश्न उपस्थित केलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. आणि विलिनीकरणाचा निर्णय घेण्याआधी आमच्याशी चर्चा करावी, असं देखील एक प्रकारे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सांगितलंय. फडणवीस नेमकं काय म्हणाले तर अजित पवार एकत्रीकरणाची चर्चा आमच्याशी चर्चा केल्याशिवाय करतील का. अजितदादा एकत्रीकरणाची चर्चा जर करत असतील तर त्यांनी भाजपशी चर्चा केली असती. एकत्रीकरणाचा निर्णय हा 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. तर आमची अपेक्षा इतकीच आहे की कुठल्याही निर्णयाआधी त्यांनी आमच्याशी एकदा चर्चा करावी. समजा अजितदादा चर्चा करत होते तर मग ते सरकारमधून बाहेर पडणार होते का, असाही सवाल उपस्थित केलाय फडणवीसांनी. त्यामुळे अजित पवार सरकारमध्ये स्टेबल होते, त्यामुळे कन्फ्युजन तयार करणं हे योग्य नाही. आम्हाला राजकारण करायचं नाही, नाहीतर आम्ही देखील अनेक गोष्टी सांगू शकतो. मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे, काय घडतंय काय चाललंय याचा. त्यामुळे अजितदादा जवळजवळ मला सगळ्या गोष्टी सांगायचे. हे महत्वाचे मुद्दे देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यातले. अजितदादांच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी आम्ही 1 तास गप्पा मारत होतो, असं देखील फडणवीसांनी सांगितलं. त्यामुळे सुनेत्राताईंनी नेतृत्व करावं हा राष्ट्रवादीचा सर्वस्वी निर्णय आहे आणि त्यांच्या पाठीशी राहणं ही आमची जबाबदारी आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं हे वक्तव्य अर्थसंकल्पासंदर्भातली प्रतिक्रिया दिल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात एक मोठं वक्तव्य केलं. जर विलिनीकरणाचा निर्णय आणि त्या संदर्भात जर चर्चा झाली असेल तर त्यांनी ती आमच्याशी सुद्धा केली असती, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. अजितदादा जवळपास सगळ्याच गोष्टी माझ्याशी शेअर करायचे. जर विलिनीकरणाची चर्चा दादा करत असते तर त्यांनी आमच्याशी केली नसती का, असं म्हणत फडणवीसांनी एक प्रकारे शरद पवार यांचा दावा देखील
फोडलाय. विलिनीकरणाचा निर्णय घेण्याआधी आमच्याशी चर्चा करावी असे देखील संकेत एक प्रकारे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेले आहेत. सध्याची परिस्थिती बघता आम्हाला राजकारण करायचं नाही असंही ते म्हणालेत. पुन्हा एकदा बघूया देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले. अजित पवार एकत्रीकरणाची चर्चा आमच्याशी चर्चा केल्याशिवाय करतील का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. तर अजितदादा एकत्रीकरणाची चर्चा जर करत होते तर त्यांनी भाजपशी सुद्धा चर्चा केली असती असा दावा आहे फडणवीसांचा. तर एकत्रीकरणाचा निर्णय हा 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्णय आहे हे मान्य करत आमची अपेक्षा आता एवढीच आहे की कुठल्याही निर्णयाआधी त्यांनी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आमच्याशी एकदा चर्चा करावी. समजा अजित पवार चर्चा करत होते तर मग ते सरकारमधनं बाहेर पडणार होते का असं देखील सवाल फडणवीसांनी उपस्थित केलाय. तर अजित पवार हे सरकारमध्ये स्टेबल होते त्यामुळे हे कन्फ्युजन तयार करणं हे योग्य नाही. आम्हाला राजकारण करायचं नाही, नाहीतर आम्ही देखील अनेक गोष्टी सांगू शकतो ज्याचा मी स्वतः साक्षीदार आहे असंही फडणवीस म्हणाले. त्यामुळे अजित पवार हे जवळजवळ सगळ्या गोष्टी माझ्याशी शेअर करायचे. तर मग विलिनीकरणासंदर्भात जर त्यांच्या चर्चा होत असतील तर त्यांनी आमच्याशी देखील चर्चा केली असती. अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूच्या आदल्या दिवशी देखील आम्ही 1 तास गप्पा मारत होतो असंही फडणवीसांनी आवर्जून सांगितलं. यापुढे